काय उपाययोजना आपण करणार? नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्याचे पश्चिम भागमध्ये एक वेस्टर्न घाट फॉल्ट आपण म्हणतो, वेस्टर्न रिजन फॉल्ट आहे. ते इंट्राप्लेट फॉल्ट आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे वेळोवेळी भूकंप येतो. हे लो इंटेन्सिटी भूकंप असतो, लो डेप्थची भूकंप असतो, 4 रिक्टर स्केलपर्यंतची भूकंप असतो आणि ते एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक या एक क्लस्टरमध्ये ते भूकंप असतो. यदि यावेळीचे आपण क्लस्टर पाहिलं तर ते दिंडोरी तालुका, पेठ तालुका आणि सुरगाणा तालुका यांच्या जो ट्राय जंक्शन आहे त्या ठिकाणी, आणि याचे जो धक्के आहेत ते कळवण, सुरगाणा, दिंडोरी आणि पेठ या 4 तालुका परिसरमध्ये लोकांना जाणवलेलं आहे. याच्याबद्दल परत मी लोकांना यही विनंती करतो की घाबरू नका. याच्यामध्ये घाबरण्याची काही विषय नाही. फक्त 4 गोष्टीबद्दल विशेष लक्ष द्या. नंबर 1 की यदि आपण ज्या काही बिल्डिंगमध्ये असेल, शासकीय अशासकीय आपलं व्यक्तिगत घर असेल, त्या ठिकाणी कुठले क्रॅक वगैरे पडलं आहे की नाही त्याच्याबद्दल कृपा करून तपास करा. यदि कुठल्या प्रकारचे क्रॅक पडले असेल, कुठले इमारती धोकादायक झाले असेल तर अजिबात त्या ठिकाणी थांबू नये. त्या ठिकाणी जानवरांना ठेवू नये. गोठ्याला पण मुक्त करा. त्याच्यात ज्यापर्यंत योग्य दुरुस्ती होत नाही त्यापर्यंत त्या ठिकाणी आपण थांबू नये.